नवी कविता रसाला लेखा प्रति विषय तूच अनन्य झाला देव देश आणि धर्म यावर मनापासून प्रेम करणाऱ्या उपस्थित सज्जन सेल्युलर जेल बांधायला किती काळ लागला किती नाही वगैरे लाईट अँड साऊंड शो मध्ये आपण ऐकले किती कोठड्या होत्या ते सांगायला मी उभा नाहीये प्रत्येक कोठडीची रचना कशी ते आपण बघतोय की जिथं प्रवेशद्वार आहे तिथे दुसऱ्या सेलचा मागचा भाग आहे 7ही सेलची रचना ही अशाच प्रकारची होती इथे येताना मराठी माणसाच्या मनात सगळ्यात पहिला विचार हा असतो की त्या मणिशंकर अय्यरनी काढलेल्या ओळी कुठे आहेत तर आपण प्रवेशद्वारातून आत शिरल्याबरोबर डाव्या तालाची मशाल आहे त्या मशालीच्या खाली गांधींची वचनं लावली आहेत मणिशंकर अय्यरनी तिथे पूर्वी सावरकरांची की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने जे दिव्य दाह कमळुनी असावयाचे बुद्ध्याचं वाण करी हे धरिले सतीचे ही अक्षरं तिथे होती तिथे गांधींची अक्षरं कोरली आहेत हे सांगताना मदनलाल धिंगरांचीही आम्ही लावली आहेत असं सांगून तोंडाला पानं पुसण्याचा फक्त प्रयत्न झाला गांधी या बेटावर फिरायला सुद्धा आले नव्हते त्यामुळे त्यांची वचनं तर सोडा पण त्यांचे केवढे तरी मोठे पुतळे हे आपण इथे येता जाता पाहिले असतीलच तेव्हा या पद्धतीने लोकांना उगाच काहीतरी सांगणं पण मुळात ज्या सावरकरांचा 11 वर्ष इथे संबंध होता संपूर्ण 11 वर्ष या कोठडीत काढली आहेत असं नाही वेगवेगळ्या कोठड्यांच्या मध्ये गेलेत पण शेवटचा जो काळ आहे तो या 13/7च्या कोठडीत याचं वैशिष्ट्य आपल्या लक्षात आलं असेल तर ही एकच कोठडी अशी आहे की ज्याला 2 दार आहेत आपण आज शिरताना पाहिलं असेल आज शिरताना पहिलं दार आणि मग कोठडीत आपण शिरतो ते दुसरं दार अशी 2 दारं असलेली कारण आपल्याला सांगितलं ते गळ्यातला प्रवर्ग डी फॉर डेंजरस धोकादायक कैदी म्हणून 2 दारं त्यातून कधीतरी ते मधलं दार उघडं ठेवलं जायचं कधी साधारणपणे इथे फाशी घरामध्ये कैद्यांना फाशी दिलं जायचं जी पुढे ही पांढरी भिंत उभारलेली दिसतीये ही स्वातंत्र्योत्तर काळात कारण स्वातंत्र्योत्तर काळात शत्रूंनी केलेल्या अन्यायाच्या खुणा पुसण्याचं काम फक्त सरकारने केलं याच्या पलीकडे काही नाही त्यामुळे फाशी घरावरती छप्पर पण आलं तिथे आपण सगळेजण जाऊन बघणार आहोत तेव्हा कळेल 3 दोर आहेत आतमध्ये एकाच वेळेला तिघांना फाशी जाण्याची तिथे व्यवस्था आहे फाशी दिले जाणारे लोक देशभक्त नव्हते ते दरोडेखोर लुटारू किंवा बलात्कारी असायचे अशी माणसं सुखासुखी फासावर जात नाहीत फाशी दिला जाणारा माणूस रडतो भेकतो जीवाची भीक मागतो टाचा घासतो दोरा खाली आल्यानंतर बेशुद्ध पडतो आणि बेशुद्ध माणसाला फासावर चढवलं जात नाही त्याला तोंडावर पाणी मारून शुद्धीवर आणलं जातं आणि मग फाशी दिलं जातं सावरकरांनाच फक्त त्यांच्याच कोठडीतून फक्त ही जागा दिसते कारण मनुष्यश्रीय दबाव टाकून हा माणूस वेडा व्हावा अशी सगळी योजना केलेली त्यातून ही पुढची पांढरी जागा आपण बघतोय हा पांढरा चौथरा जो दिसतोय तिथे एक पाटी लावलेली आहे की फाशी जाणाऱ्या कैद्यांच्या धार्मिक क्रियेची जागा ती म्हणून ही बकवास आहे शुद्ध फसवणूक असलेली पाटी आहे ज्या तिघांना फाशी दिलं जायचं त्या तिघांची प्रेत तिथे टाकली जायची ती दिवसभर प्रेत तशीच पडलेली असायची आणि मग संध्याकाळी किंवा कधीतरी लक्षात येईल त्यावेळेला त्या प्रेतांच्या पायाला दोरखंड बांधलं जायचं संपूर्ण जेलमधून ती फरफटत नेली जायची शरीर आणि मग ती समुद्रामध्ये फेकून दिली जायची समुद्र जवळ आहे आपल्याला माहिती या बाजूलाही समुद्र आहे या पलीकडच्या बाजूलाही समुद्र आहे तेव्हा तिथे फेकून दिली जायची अशी वेडी वादरी झालेली ती शरीर सुद्धा तिथून बघायला मिळावीत आणि सावरकर वेडे व्हावेत असा सगळा त्यामागचा हेतू याच्याच पलीकडे असलेला मुतपाकखान्याबद्दलही आपण त्या दिवशी ऐकलं असेल की मुतपाकखान्यामध्ये कसं अन्न खायला मिळायचं लाईट अँड साऊंड शो मध्ये सांगितलं जातो तोही खोटा भाग आहे कारण सावरकरांनी माझी जन्मठेप मध्ये वर्णन केलेलं आहे आमचे स्वयंपाकी प्राय गुप्त रोगांनी पछाडलेले त्यांचा घाम आमटीमध्ये सांडे ती आमटी भुरके मारत प्यावी लागे भाज्यांमध्ये सापा आणि गोमाचे तुकडे येणं हे रोजचं असायचं भात आणि पोळ्या या अर्धकच्च्या किंवा जळलेल्या असायच्या अन्नमानामध्ये रोज पाऊस पडायचा आता हळूहळू कमी झालंय नाही तर सावरकर होते त्या काळात तर रोज संध्याकाळी इथे पाऊस पडायचा आणि इथे पाऊस मुंबई सारखा लागलेला राहत नाही जोरदार सर येते निघून जाते अशा प्रकारचा इथे पाऊस त्यामुळे ते जे अन्न मिळायचं ते इथे बाहेर उभं राहून खावं लागायचं पाऊस पडल्यानंतर सगळा घिस्सा व्हायचा पण ते मिळालेलं अन्न सुद्धा जर एकदा टाकलं तर पुढचे 7 दिवस तेही मिळायचं नाही म्हणून ते घिस्सा झालेलं अन्न खावं लागायचं याच्यातून 2 कोठड्यांच्या मधल्या भिंतीला कुठेतरी आपल्याला वरती खेळा टोकलेला दिसेल तिथे दंडाबेडीची सोय होती
जिथे उल्हासकर दत्त सारख्या तरुण क्रांतिकारकाला दंडाबेडीमध्ये ठेवलेलं होतं. दंडाबेडी म्हणजे इथे आतमध्ये आपण गेलो की आपल्याला कैद्यांच्या हातामध्ये असलेल्या विविध बेड्यांचे प्रकार पाहायला मिळतील. त्याच्यात दंडाबेडीचा प्रकार दाखवलेला नाहीये. त्यांनी दंडाबेडी म्हणजे हातात हातकडी घातलेली, त्याला जोडलेली साखळी, पायात बेडी, त्यालाही जोडलेली साखळी, आणि त्या माणसाला भिंतीपासून 1.5 ते 2 फूट वरती अधांतरी त्याचा येशू ख्रिस्त केला जायचा, टांगून ठेवलं जायचं. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 शारीरिक विधींसाठीही उतरू दिलं जायचं नाही, तेही कपड्यातच करायचे. आणि संध्याकाळी 6ला खाली उतरवल्यानंतर त्यांनी आपल्या हाताने ते साफ करायचं. इतक्या भयानक शिक्षेमध्ये त्या दंडाबेडीत असताना उल्हासकर दत्तच्या अंगात 105 पर्यंत ताप होता. तो 108 पर्यंत गेला आणि उल्हासकरला वेड लागला. नंतर कालांतराने तो बरा झाला, पण त्याला वेड लागल्यानंतर बॅरी गेला होता सावरकरांना भेटायला आणि म्हणाला, उल्हासकर नाटक करतोय असं तुला वाटत नाही का? सावरकर म्हणाले, तो जर नाटक करत असेल ना असं तुम्हाला वाटत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा स्वतःला चेक करून घ्या, तुम्हाला वेड लागलं हे नक्की. कारण इतके क्रूर अत्याचार हे इथे होत होते. अत्याचाराची परमावधी कोलू वगैरे तर आपण ऐकलेत, पण त्याशिवाय बाहेर जे लावलेला आहे हा जो पुतळा आहे इथे, हा पुतळा चटकन कसला आहे ते कळत नाही. तिकोट्यावरती बांधलेला माणूस, ही वेथ मारण्याची शिक्षा आहे. वेथ मारण्याची शिक्षा आपण कधीतरी इतिहासाच्या पुस्तकात वाचली असेल, ज्याच्यामध्ये कोणाला तरी 15 वेथ मारण्याची शिक्षा झाली आहे, 20 वेथ मारण्याची शिक्षा झाली आहे. आपण ते वाचून पुढच्या ओळीवर जातो, कारण वेथ म्हणजे आपल्याला वेताची छडी वाटते. ही शिक्षा तशी नाहीये, लक्षात घ्या. माणसाला एका खांबाशी जखडून टाकलेलं असायचं, पोटाकडून सुद्धा पट्टा आवळून टाकला जायचा, त्याचे दोन्ही हात वरती ताणून बांधले जायचे, खाली पायामध्ये लाकडी खोडा अडकवला जायचा, आणि असा उघडा अर्धनग्न असलेला माणूस, त्याला वेत म्हणजे बांबू, आणि तो बांबूचा फटका जास्त जोरात लागत नाही, लक्षात ठेवा, पण तो बांबू पुढून एवढा पिचलेला असायचा, जेणेकरून काडकन एक फटका मारला की त्याची कातडी त्या पिचलेल्या भागात अडकायची, आणि तो ओढला की तेवढ्या ठिकाणची कातडी उचकटून निघायची. 15 वेत मारणं म्हणजे 15 ठिकाणची कातडी उचकटून निघणं, लक्षात ठेवा. इतकी भयानक ही शिक्षा होती. पण कोणत्याही शिक्षेचा भयानकपणा स्वातंत्र्योत्तर काळात जणू काही आपला शत्रू म्हणजे आपला मित्रच असल्यासारखा आपल्याकडे इतिहास लिहिला जातो. त्यामुळे ब्रिटिशांनी कोणत्या प्रकारचे अत्याचार केले ते सांगितलंच जात नाही. ढाक्यामध्ये उत्तम प्रकारची मलमल तयार व्हायची, जी मलमलीचा मोठाच्या मोठा तागा अंगठीमधून आरपार जायचा. इतकी अप्रतिम मलमल तलम रीतीची तिथे तयार व्हायची. त्या कारागिरांचे अंगठे तोडलेत ब्रिटिशांनी. केरळमध्ये केवळ हाताच्या बोटांनी विवक्षित बिंदूंवरती दाब दिल्यानंतर शारीरिक रोग बरे होण्याची शक्यता असणारे तिथे पारंपरिक लोक होते, त्या लोकांची बोट मोडली आहेत. त्यातले काही लोक जे रानावनात गेले, जिवंत राहिले, त्यांच्यामुळे अजून काही क्वचित ठिकाणी आपल्याकडे त्यातला काही अंश शिल्लक आहे. पण बाकी जे काही आपल्याकडचं होतं, पूर्वापार चालत आलेलं होतं, ते व्यवस्थितपणे तोडण्यामध्ये ब्रिटिश यशस्वी झाले. लक्षात घ्या, मोगल ज्या वेळेला आपल्या देशावर आक्रमण करून आले, मोगलांनी इथल्या लोकांची डोकी मारली. डोकी मारल्याचं नुकसान जास्त नसतं, ब्रिटिशांनी इथल्या लोकांची डोकी नाही मारली जास्त, त्यांनी आमची बुद्धी मारली. आणि बुद्धी मारल्याचं नुकसान हे डोकी मारण्यापेक्षा भयंकर असतं. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या धार्मिक प्रथेप्रमाणे डोक्यावर शेंडी ठेवता, काही हरकत नाही, भस्म लावता, काही हरकत नाही, आमचं काही म्हणणं नाही, फक्त यामुळे तुम्ही बावळट दिसता. आम्ही आमच्या हाताने भस्म पुसलं, टिळे पुसले आणि शेंडी कापली. बुद्धी मारणं हे किती भयानक असतं ते याच्यावरून लक्षात घ्यावं. मी काल आमच्या गटाशी बोलता बोलता सांगितलेलं होतं की कोणत्याही हिंदू गोष्टींचा विरोधक हा नेहमी हिंदूच असतो. याचं कारण हिंदूला धार्मिक शिक्षण देणारी कोणतीही शिक्षण संस्था दुर्दैवानी नाही. मुसलमान किंवा ख्रिश्चनांना त्यांच्या शिक्षण संस्थांच्या मधून लहानपणापासून शिक्षण मिळत जातं, ते कट्टरवत्तावादी होतात. आमच्याकडे हिंदूच पहिल्यांदा हिंदू सोडून इतरांची काळजी वाहतो, ही अवस्था असते, आणि त्यामुळे तो स्वतःला अधिक सेक्युलर म्हणवतो. इथेही फटके मारण्याची शिक्षा याच्यापासून आतमध्ये गेलात की बॅरीनी सावरकरांना सांगितलं होतं, सावरकरा तुझी आता पहिल्याही हप्त्यात बदली झाली बरं का. पहिलाही हप्ता म्हणजे छिलका काढणं नारळामधून, तो नारळ अणकुचीदार उलट असलेलं जे यंत्र असतं त्यांचं आतमध्ये बघायला मिळते,
त्याच्यावरती ते आपटून आपटून छिलके काढायचे असतात. छिलके काढल्यानंतर एकदा का छिलका काढणं आता याला जमायला लागलं असं म्हटल्यानंतर तो छिलका कुटणं दुसरी इयत्ता. छिलका कुटायला जो बत्ता असायचा तो जाडा आणि लाकडी बत्ता. ज्यांनी ते कुटायला सुरुवात केली तुम्ही की पहिल्यांदा इथली सालं जायची, मग रक्त व्हायचं, खोड यायचे, मग त्यातून पाणी व्हायचं आणि त्याच्यानंतर घट्टे पडायचे. एकदा घट्टे पडले की यातून पास झाला ना, मग आता पुढची इयत्ता कोणती? कोलू. भारतामध्ये जो कोलू बैल ओढायचे, अंदमानामध्ये तो कोलू कैद्यांना ओढायला लागायचा आणि रोजचं 30 पौंड तेल काढणं हे सक्तीचं होतं. एकदा त्या उखळीमध्ये नारळाच्या वाट्या पडल्या, सुक्या वाट्या, की त्या उखळीचा मधला दांडा जाम व्हायचा. अशातून गोल गोल फिरायचं. मग त्या कैद्याला तिथेच तो बेशुद्ध वगैरे व्हायचा. साखळीने जखडलं जायचं, फटके मारले जायचे. म्हणून मी नेहमी म्हणतो की अंदमान सारखे राष्ट्रीय तीर्थस्थळ असे, सेल्युलर जेल हे तीर्थस्थळ असे की जर मानवी भावभावना आपल्यामध्ये असतील तर इथून आत पाऊल टाकल्याबरोबर इथल्या भिंतींमधून आपल्याला कैद्यांचे आक्रोश ऐकू येतील, बेड्यांचे खणखणाट ऐकू येतील, सपासप मारलेले फटके ऐकू येतील, कोलूची घरघर सुद्धा ऐकू येईल. कुठल्या जाणाऱ्या छिलक्यांचा खट खट करून होणारा ध्वनी हा सुद्धा आपल्याला ऐकायला मिळेल. फक्त त्याकरता आतून भावना असायला लागतात. जर त्या सुद्धा आमच्या दगडाच्या झालेल्या असतील तर बहिणाबाई म्हणूनच विचारतात, मानसा कधी वशील रे तू माणूस. हे लक्षात घेण्यासारखं आहे. आणि मग इथे राहिल्यानंतर हे सगळं कष्टप्रद काम भोगता भोगता आतला यांच्या कवी कुठेही स्वस्थ राहत नाही आणि तो कवी सतत कुपाळून वरती येतोय. आता कविता जरी झाली तरी सुद्धा इथे कुठे कागद किंवा लेखणी मिळणं शक्य नव्हतं. मग कुठेतरी एखादा घायपाताचा काटा मिळायचा किंवा बाहेरून येणाऱ्या एखाद्या कैद्यानी एखादा लोखंडी खेळा वगैरे आणून दिलेला असायचा. आणि मग कवीनी वर्णन फार सुंदर केलंय मनमोहन नाथूंनी. मनमोहन नाथू असं म्हणतात की या कवीनी वेगवेगळ्या लोकांना विचारलं. त्यांनी भूमीला विचारलं की तू कागद होणार का, मला लिहायची कविता, ती नाही म्हणाली. त्यांनी आकाशाला विचारलं, ते नाही म्हणालं. त्यांनी जंगलाला विचारलं, जंगल नाही म्हणाला. आता कवीला प्रश्न पडला की आपण कोणाला विचारावं. आणि मग मनमोहन नाथू त्याच्या पुढे वर्णन करतात, दगडाची पार्थिव भिंत तो पुढे आकस्मिक शिरली, मी कागद झाले आहे चल लिही असे ती वदली. आणि त्याप्रमाणे या भिंतीवरती त्या घायपाताच्या काट्यानी किंवा लोखंडी खेळ्यांनी कमला आता अर्धकाव्य भायखळ्यामध्ये जन्माला आलेलं होतं. उरलेला अर्धा भाग इथे पूर्ण झाला. विरोच्छ्वास, गोमंतक यासारखी खंडकाव्य ही या भिंतीवरती लिहिली गेली. आमच्याकडचे काही लोक येतात, इथे बघतात आणि मग विचारतात त्या भिंतीवरच्या कविता कुठे आहेत. पण भिंतीवर कविता लिहिली गेली एवढंच यांचं ज्ञान आहे. यांनी पुढे हे ऐकलेलंच नाहीये की त्या भिंतींना दर 6 महिन्यांनी चुना लिंपला जायचा आणि मग हा कवी स्वतःनीच केलेली कविता पाठ करायचा. मग नवीन रंग दिल्यानंतर म्हणायचा चला नवीन कागद मिळाला आणि मग तो परत पुढच्या ओळी रचायला सुरुवात करायचा. आणि अशा पद्धतीने होता होता ते काव्य पूर्ण व्हायचं. मग ज्या वेळेला कोठडी बदलली जायची त्यावेळेला इतर कैद्यांना कागद आणि लेखणीची सोय होती बरं का. त्यातल्या काही कैद्यांना सावरकर तोंडी त्या रचलेले सगळ्या भाग सांगायचे, ते कोणीतरी उतरवून घ्यायचं. कोणीतरी सुटका होणारा कैदी असायचा त्याच्याबरोबर गुपचूप ते कागद दिले जायचे आणि मग मुख्य भूमीवरती गेल्यानंतर त्या कविता प्रकाशित व्हायच्या. कवीचं नाव असायचं महाराष्ट्र भाट किंवा विजनवासी. या टोपण नावाने त्या कविता पुढे मुख्य भूमीमध्ये प्रकाशित झाल्या. तेव्हा एकीकडे हे काम चालू आहे, दुसरीकडे कोणालाही एकमेकाशी बोलण्याची परवानगी नव्हती. म्हणून इथे बसल्या बसल्या सावरकरांनी बेड्यांची भाषा विकसित केली. बेड्यांच्या खणखणाटाने हे कैदी एकमेकाच्या बरोबर संपर्क साधू शकायचे. आपण कोठड्या पाहिल्या, एक कैदी दुसऱ्या कैदीला बघू सुद्धा शकत नाही अशी अवस्था. बोलणं तर दूर, आपले शेजारी कोण आहे तोही माहिती नाही इतकी अवस्था. अशा वेळेला त्या बेड्यांच्या खणखणाटाने एकमेकांच्या बरोबर ते संवाद साधायचे. साधारणपणे 3 ते 4 वर्ष सुरुवातीची सावरकरांची अत्यंत हलाखीमध्ये गेली आहेत, पुढे तशी गेलेली नाहीत. बॅरी ज्या वेळेला इथून गेला
त्यावेळेला बॅरीची तर अवस्था अशी झाली होती, इतक्या अनेक लोकांच्या शिव्याशाप